आज होणार 8वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज दिनांक 2 मार्च आणि आत्ताची सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी आज एकूण 10 जिल्ह्यामध्ये आणि 5 बँकांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. सोबतच 9वा हप्ता वाटप आदेश सुद्धा जाहीर झालेला आहे आणि आज एकूण 75 लाख महिलांना हा लाभ मिळणार आहे. याच्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर आजच्या अपडेटकडे वळूया. आत्ताची सर्वात मोठी अपडेट. आज 8वा हप्ता महिलांना मिळणारच. हो मित्रांनो, आज दिनांक आहे 2 मार्च 2025 आणि आज महिलांना 8वा हप्ता मिळणारच आहे, असा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेला आहे. त्यामुळे आज परंतु हा 8वा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार, कोणत्या महिला पात्र ठरणार आणि कोणत्या महिला योजनेतून बाहेर ढकलण्यात येणार, संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे. आताच काही तासांपूर्वी मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि या बैठकीअंतर्गत अतिशय मोठे आणि धमाकेदार निर्णय झालेले आहेत. ते निर्णय देखील आपण पाहणार आहोत आणि सोबतच आज कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यांची यादी नेमकं जाहीर झालेली आहे, त्या जिल्ह्यांची नावेसुद्धा आपण लगेच जाणून घेणार आहोत. त्यामुळे लगेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. तर हे पहा, आज एकूण 20 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तर या 20 पैकी 10 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत आणि इतर राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप होणार आहेत. हो मित्रांनो, एकूण 20 जिल्ह्यांची अत्यंत जबरदस्त आणि मोठी यादी आणि सर्वात अगोदर यादी आपल्याकडेच आलेली आहे आणि तीच यादी आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर 7 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत. आता या अपात्र महिला कशामुळे झालेल्या आहेत किंवा या योजनेतून बाहेर महिला का काढल्या? तर हे पहा, याच्यामागे फक्त 3 महत्त्वपूर्ण कारणे आहेत. हे 3 कारणे जर तुम्ही जाणून घेतले तर तुम्हाला सुद्धा कळेल की आपण योजनेतून बाहेर निघलोत किंवा योजनेच्या आत आहोत की नाही. तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे यांनी काही अटी आणि काही गोष्टी महत्त्वपूर्ण ठेवल्या होत्या. ते म्हणजे काय? तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतलेला असायला पाहिजे. जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथून पुढे ₹1 सुद्धा मिळणार नाही. हो मित्रांनो, पहिली अट जर तुम्ही पूर्ण केली असेल तर काहीच अडचण नाही. फक्त तुम्ही फक्त एकाच योजनेचा म्हणजे लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेत असाल तर मग काहीच अडचण नाही. याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण यांनी अट ठेवली होती, ती म्हणजे काय? तर तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. तर काही महिलांचे उत्पन्न 15 लाख, 20 लाख किंवा 25 लाख वार्षिक उत्पन्न आहे. अशा महिलांनासुद्धा या योजनेतून बाहेर ढकलण्यात येणार आहे. हो मित्रांनो, कारण की ज्या गरीब आणि गोरगरीब महिला आहेत अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, हे सरकारचे ध्येय आहे. त्यामुळे आता ज्या महिलांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असतील त्या महिलांना सुद्धा योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. आणि तिसरी महत्त्वपूर्ण अट म्हणजे तुम्हाला तुमचं पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे, तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि आता सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट आणि सर्व महिलांना खुश करणारी अपडेट म्हणजे काय? तर आज एकूण 2 हप्ते मिळणार आहेत. हो मित्रांनो, 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हे 2 हप्ते सोबतच वाटप करण्यात येणार आहेत. कारण की 9वा हप्ता वाटपसुद्धा आदेशसुद्धा आलेला आहे. आणि जर आज तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता मिळाला तर कमेंटमध्ये तुम्ही लगेच सांगू शकता, धन्यवाद सर, किंवा आम्हाला हप्ता मिळाला असेल तुम्ही लगेच आज कमेंट करायचे आहे. तर हे पहा, 2 हप्ते एकूण मिळणार आहेत आणि फक्त लाडक्या बहिणींनाच हे 2 हप्ते मिळणार आहेत. तर आता फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे अतिशय मोठा हप्ता बहिणींना ₹42 मिळणार आहेत. कारण की आत्ताच काही तासांपूर्वी आज बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण की आज लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना मीटिंग पार पडलेली आहे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची. आणि या मीटिंगच्या अंतर्गत अत्यंत मोठा निर्णय झालेला आहे. तो म्हणजे काय? तर सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे फक्त लाडक्या बहिणींना 8वा हप्ता वाटप करण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि यामधील एकूण आता या महिलांच्या बाहेर पडलेल्या त्यांचे कारण देखील आपण बाहेर जाणून घेतलेले आहेत. आणि तुम्ही या योजनेच्या आत आहात की बाहेर आहात हे जर जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही सर्व गोष्टी चेक करून, फॉर्म अप्रूव्ह आहे का किंवा तुम्ही एखादा नियम तर मोडला नाही, या सर्व गोष्टी जर क्लिअर असतील तर तुम्हाला सुद्धा 8वा आणि 9वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे. तर यामध्ये आता अगोदर आपण 10 जिल्ह्यांची यादी पाहूया आणि त्याच्यानंतर दुसरे 10 जिल्हे. आज 10 जिल्हे असे असणार आहेत, त्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत आणि 10 जिल्हे नंतर असणार आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये नंतर पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. तर ते 10 जिल्ह्यांची नावे आपण लगेच जाणून घेऊया. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या समोर आहे आणि यापैकी 10 महत्त्वपूर्ण जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा लाभ तर मिळणारच आहे. सोबतच 2 ते 3 मोठ्या घोषणासुद्धा झालेल्या आहेत, त्या आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया. त्याच्या अगोदर त्या 10 जिल्ह्यांची नावे सुरुवात जायचं असणार आहे ती रायगडपासून होणार आहे. त्याच्यानंतर पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोबतच धाराशिव आणि लातूर. तर या ठिकाणी राशा मिळून एकूण कोकण किनारपट्टीकडील 10 जिल्हे यादी आपल्याकडे आलेली आहे. त्या जिल्ह्यामध्ये आज 8वा हप्ता मिळणार आहे. आता सोबतच दुसऱ्या 10 जिल्ह्यांची यादी नेमकं कोणती असणार? तर हे पहा,
उद्या कोणते जिल्हे असणार, तर उद्या असणार आहेत नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि अकोला. तर हे उद्या जिल्हे असणार आहेत आणि या महिलांना उद्या लाभ मिळणार आहे. आता तुमचा जिल्हा नेमकं कोणता आहे ते कमेंट करून तुम्ही सांगू शकता. तर आत्ताच मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती काही तासांपूर्वीच पार पडलेली आहे आणि बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता ज्या महिलांचा राहिला असेल त्या सर्व महिलांना 8वा हप्ता तर मिळणारच आहे, परंतु आजपासूनच सर्व पैसे जे आहे ते वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. यामध्ये आता मोठा निर्णय नेमकं काय झाला, तर हे पहा, जर ज्या बहिणींना आतापर्यंत एकच हप्ता मिळालेला आहे किंवा ज्या महिलांना आतापर्यंत एकूण 7 हप्ते मिळाले नाही, तर अशा सर्वांना आज सर्व मागील हप्ते असतील 8वा अधिक 9वा हप्ता, तर असे सर्व पैसे जे आहेत ते आजच्या आज वाटप सुरू होणार आहे. कारण की फेब्रुवारीचे 1500 आणि मार्च 2100 अशा पद्धतीने पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आतापर्यंत तुम्हाला एकूण लाभ किती मिळाला ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर आतापर्यंत एकूण 7 हप्ते महिलांना मिळाले आहेत, त्यापैकी 10,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि यात 8वा मिळण्यासाठी नियम व अटी काय आहे, तर हेच पहा, हेच नॉर्मल नियम अटी आहेत. उत्पन्न कमी पाहिजे, सोबतच फक्त एकाच योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या पूर्ण असायला पाहिजेत. तर आता 8वा हप्ता वाटपचे नियोजन कुठपर्यंत आलेले आहे, तर हे पहा, 3,680 कोटी रक्कम एवढी लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही रक्कम मंजूर झाल्याच्या नंतर आता ही फक्त वाटण्यासाठीच राहिलेली आहे. म्हणजे आज तर याचे वाटप होणारच आहे. आता भरपूर महिला विचारतात, सर पैसे मग कधीपर्यंत मिळणार, तर हे पहा, चेक जो आहे तो महिला व बालविकास मंत्री यांच्याकडे गेलेला आहे आणि हा चेक जेव्हा त्यांच्याकडे जातो तेव्हा लगेच दुसऱ्या दिवशीपासूनच पैसे वाटप होण्यास सुरुवात होते. हा काल चेक त्यांच्याकडे गेलेला आहे आणि त्यामुळे आता उद्यापासूनच किंवा आजपासूनच तुमच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर महत्त्वपूर्ण काही पुढील देखील अपडेट आलेले आहेत. भावाचे वचन आहे, आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप, अशा पद्धतीचा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे आणि आता अजिबात उशीर होणार नाही. सर्व पैसे जे आहेत ते महिलांच्या खात्यावर वेळोवेळी जमा होणारच आहेत आणि 2100 रुपये जे प्रमाणे वचन दिले होते त्याचप्रमाणे आता पैसेसुद्धा खात्यावर जमा होणार आहेत. तर आता पुन्हा एकदा आपण आपल्या चॅनलतर्फे 25 टॉप न्यू ब्रँड क्वालिटीच्या पैठणी साड्या वाटप करत आहोत. जर आपले तुम्ही रेग्युलर सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती असेल, आपण मकर संक्रांतीला 25 पैठणी साड्या ज्या आहेत त्या 7 पैठणी साड्या वाटप केल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा 25 पैठणी साड्या आपण वाटप करणार आहोत. फक्त आपल्या सबस्क्रायबरला भरपूर चॅनल सांगत आहेत की रेशन कार्डवर पैठणी साडी येणार, तर हे पाहत असे काहीच अजिबात होणार नाही. हीच पैठणी साडी जी आहे ते आपण फक्त आपल्या चॅनलतर्फे आपण वाटणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. यासाठी अटी काय आहेत आणि 25 पैठणी साडी कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचेल, तर हे पहा, यासाठी तुम्हाला फक्त 3च गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खाली छान अशी कमेंट करा, धन्यवाद सर, किंवा आम्हाला पैसे मिळाले, किंवा जर काही अडचणी असेल तर अडचणी सांगा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा 25 पैठणी साड्या आपल्या चॅनलतर्फे आपण नक्कीच पाठवून देऊ. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय राहिली आता, तर हे पहा, काही 2 नवीन योजना तर सोबत आलेल्याच आहेत आणि यामध्ये जर जर काही तुम्हाला अडचण असेल, काही उशीर असेल, कमेंटमध्ये लगेच सांगा. आता 2 नवीन योजना कोणत्या आहेत, तर पहिली योजना म्हणजे घरकुल योजना. घरकुल योजनेचा पहिला हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेला आहे आणि आता जर ज्या महिलांना घरकुल या पहिल्या यादीत नाव आले नव्हते, तर अशा महिलांना येणाऱ्या दुसऱ्या पुढच्या यादीमध्ये या महिलांचं नाव येणार आहे. त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. सेतूवाल्याकडे जाऊन तुम्ही ते फॉर्म भरू शकता. कशा पद्धतीने भरायचा, कुठे भरायचा, संपूर्ण माहिती त्या यादीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. किंवा त्या कुठे कॉम्प्युटर ग्राफिक्सकडे जा तुम्ही आणि तिथून तो फॉर्म भरून घेऊ शकता, किंवा दरवेळेस तुम्ही जिथे फॉर्म भरता त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ह्या घरकुल योजनेसाठी फॉर्म भरू शकता. यासाठी पात्रता आणि अटी अतिशय साध्या आणि सोप्या आहेत. यामध्ये तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, तुमच्याकडे घर बांधण्यासाठी जागा असायला पाहिजे आणि जागा नसेल तर संमतीपत्र जे आहे ते तयार करून भेटते. घरातील इतर परिवाराचे कोणत्याही सदस्याच्या नावावर जमीन असेल तर ती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि घरकुल योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. तर आता दुसरी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे शिलाई मशीन योजना. भरपूर दिवस झाले शिलाई मशीन योजनेची अपडेट आली नव्हती, परंतु आज अखेर अपडेट आलेली आहे. येत्या 3 तारखेपासून म्हणजेच मित्रांनो 3 मार्चपासून उद्यापासूनच तुम्हाला हे शिलाई मशीनचे नवीन अर्ज चालू होणार आहेत आणि यामध्ये आता फक्त अटी अतिशय थोड्याच ठेवलेल्या आहेत. 3च अटी आहेत त्यांनी ठेवलेल्या. यामधील पहिली अट आहे, तुम्हाला शिलाई मशीन चालवता यायला पाहिजे. दुसरी अट आहे, तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि तिसरी अट म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे, तरच तुम्हाला योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे, अन्यथा ₹1 मिळणार नाही. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता शिलाई मशीनचे अर्जसुद्धा कशा पद्धतीने करायचे, कुठे करायचे याच्याविषयी देखील लवकरच आपण अपडेट घेऊन येत आहोत. त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, 25 पैठणी साड्या जर पाहिजे असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक झालंच पाहिजे मित्रांनो आणि व्हिडिओच्या खाली एक छान अशी कमेंट करा, धन्यवाद सर, आम्हाला व्हिडिओ आवडला. तुम्हाला सुद्धा ही ब्रँड न्यू क्वालिटीची पैठणी साडी तुम्हाला सुद्धा मिळून जाणार आहे. आता भावाने वचनच्या दिलेलेच आहे पैसे, आता उशीर होणार नाही आणि आज भरपूर महिलांना पैसे येणार आहेत, कारण की ऑलरेडी फेब्रुवारी महिना संपून गेलेला आहे आणि पैसे आतापर्यंत मिळाले नव्हते, परंतु आता टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला आज किंवा उद्या की
2 दिवसातच तुमच्या खात्यावर पैसे सर्व जमा होणार आहेत. आणि हे पहा, अशा पद्धतीचे आपण अपडेट जे यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत हे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल, मनापासून आवडला असेल, तर लगेच एक लाईक करून टाका. तुम्हाला सुद्धा 25 पैठणी साड्या, जेणेकरून आम्हाला सुद्धा वाटण्यास नक्कीच आनंद होईल. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते देखील खाली सांगायचे आहे. तुम्हाला पैसे आले की नाही ते तुम्ही सांगू शकता. तर आज 10 जिल्हे आहेत, उद्या 10 जिल्हे आहेत. तर अशा पद्धतीने एकूण 20 जिल्ह्यांमध्ये आता पैसे वाटप होणार आहेत. आणि संपूर्ण अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.